सो टाटा बाय बाय सी यू. आमचा ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करा. फॉलो नाही, सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा जर आवडला असेल तर. हे आधीचं कॅनव्हास पेंटिंग होतं. इथे कश्यपी डॅमवर जे पेंटिंग केलं होतं आपण लाईव्ह, त्याचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल. नसेल बघितला तर प्लीज बघा. आणि ते पेंटिंग आता इथं आपण रिमूव्ह करतोय आणि या ठिकाणी नवीन पेंटिंग आपण स्टार्ट करतोय. हॅलो, गुड मॉर्निंग. बघा रे. हॅलो, काय आहे तुमचं नाव? माय नेम इज रुद्र सुरेश पटेल. तुझं रे? माय नेम इज आयुष ओंकार कुलकर्णी. आणि मला तर ओळखतच असाल, मी आहे रोहिणी पंडित. आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, ज्या ठिकाणचं नाव आहे चांबारलेणी, नाशिक, बोरगड. सो आज आम्ही लाईव्ह पेंटिंग करतोय. सो फक्त हे दोघंच नाही तर मी सुद्धा लाईव्ह पेंटिंग करते, बघू शकता. या ठिकाणी आपण कॅनव्हास पेंटिंगला आपण वॉश दिलेला आहे आणि डोंगराचं एक आउटलाईन पण काढून झालेली आहे. सो अजून 2-1 तासामध्ये हे पेंटिंग आपलं कम्प्लीट होऊन जाईल. सो गाईज, आज आम्ही आलो होतो चांबारलेणीच्या इथे आणि बऱ्यापैकी पेंटिंग काढून झालेलं आहे मुलांचं. आणि आहे चांबारलेणी. सो याला जैन धर्माचे लोक जे आहेत आपले, सो त्यांचे देव म्हणजेच महावीर गुरु यांचं हे मंदिर आहे. सो वरती जे व्हाईट कलरचं आपल्याला जे मंदिर दिसतंय, सो तिथे दर्शनासाठी भाविक येतात सगळे. हे आहे रिअल व्ह्यू आणि हे चालू आहेत मुलांची इथे पेंटिंग. अजून भरपूर वेळ लागणार आहे. दाखव रुद्र. चालू दे. हा आहे इथला नजारा. असे भरपूर ट्रेकर सुद्धा येतात. रविवारी खूप जास्त गर्दी असते. आणि हा जो पट्टा आहे हे पूर्ण इथे वृक्षवल्ली फाउंडेशन आहे, जिथे मी सुद्धा काम करते. सो ह्या वृक्षवल्ली फाउंडेशनने इथे 11,000पेक्षा जास्त झाडं लावलेली आहेत आणि त्याचं संगोपन पण आम्ही करतो. सो सॅटर्डे संडेचं आमचं काम असतं इथे. पण आज आम्ही पेंटिंग करायला बसलेलो आहोत. सो तुम्ही पण इथे ट्रेक करू शकता किंवा इथे वरती आपले जे मंदिर आहे जैन मंदिर, सो तिथे दर्शनासाठी तुम्ही येऊ शकता. आणि इथे सुंदर निसर्ग आहे. फक्त आल्यानंतर इथे कचरा करू नका, घाण करू नका. जसा हा सुंदर निसर्ग आहे सो तसाच ठेवण्याची तुम्ही प्लीज कृपा करा. ह्या ठिकाणी आल्या आहेत आता गाया म्हैस चरण्यासाठी. एवढं बऱ्यापैकी आउटलाईन आपली नॉर्मल स्केच झालेला आहे. त्याच्यावर डिटेलिंग अजून भरपूर बाकी आहे. दिगंबर जैन तीर्थक्षेत्र असं याला म्हणतात. पहाड जरा जास्तच जवळ गेलं हे. आपल्या इकडे पाऊस येतो. बऱ्यापैकी आपलं काम झालेलं आहे आणि आता डिटेलिंग चालू आहे. पटापट करून आम्हाला घरी जायची ओढ लागलेली आहे, कारण की जर पाऊस आला तर आमचं काही खरं नाही. पेंटिंग करता करता बघा, पेंटिंग करता करता आमच्या एका मुलाला, आमच्या एका मित्राला जरा पायाला कळ आली होती. सो चक्कर मारण्यासाठी साहेब गेले होते. वाटतंय का बरं? पायाला मुंगी आल्या होत्या म्हणे.
कसं वाटतंय? छान छान का झान? आणि आपण कोणते कलर यूज करतोय? ॲक्रेलिक कोणते रे? ॲक्रेलिक नाही, ॲक्रेलिक. ॲक्रेलिक. कोणतं रुद्र? ॲक्रेलिक ॲक्रेलिक नक्की का? नाही तर दुसऱ्या दिवशी आतापर्यंत आमच्याकडे इतके जण येऊन गेले हे पेंटिंग बघण्यासाठी. म्हणजे हा आहे ना, मागून तिकडून रोड येतो गावातून आणि हा सरळ रोड असा जाऊन मग लेणीला जातो, चांभार लेणीला रोड. सो जाता येता सगळ्या लोकांना दिसते, तर ते जरा जास्तच उत्सुक आहेत बघण्यासाठी. काही जणांनी नंबर घेतले की कंप्लीट झाल्यानंतर मॅडम प्लीज आम्हाला टाका तुम्ही फोटो, असे पण काही जण होते. आणि काही जण इतर तुमचं काय अजून काम आहे किंवा ऑर्डर घेता का तुम्ही, काही जणांनी विचारलं तुमचं चॅनल आहे का, काही जणांनी नंबर घेतले. सो असे पण काही जण होते. सो भरपूर जणांकडे 9-10 जणांकडे आपला नंबर गेलेला आहे. बघूयात आता त्यानुसार ऑर्डर मिळता का नाही. तर मंडळी, आपलं चित्र ह्या ठिकाणी कंप्लीट होतच आलेलं आहे पेंटिंग, पण झाला आहे थोडा थोडा पाऊस चालू. सो आला आहे आम्हाला टेन्शन तो. आणि त्याच्यात इथे येणारे, आमचं चित्र बघायला येणारे लोक सुद्धा जरा जास्तच डिस्टर्ब नाही करत आहे. करताय थोडंफार, पण मग ठीक आहे, त्यांना पण आवड आहे म्हणून तर आमच्यासाठी बघायला येत आहे. सो याला त्याला बोलण्यामध्येच आमचा भरपूर वेळ गेला आणि माझं चित्र पण थोडंफार अपूर्ण राहिलेलं आहे. आणि तुम्हाला बॅक कॅमेऱ्याला दाखवते. बघा हे हुशार महाशय प्लेट धुता कसे. अरे काय, आत्ता 10 मिनिटापूर्वी इतकं वातावरण खराब झालं होतं आणि पाऊस चालू झाला होता, पण इतकं ऊन पडलं. आणि तेव्हा आम्ही व्हिडिओ काढणार होतो की आता 2 मिनिटापूर्वी पाऊस चालू झाला होता ना, आता ऊन आले. तेवढ्यात 2-3 जण आले भेटण्यासाठी, नंबर घेतला, त्यांचं पण चाललं होतं कौतुक, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग कसं तरी पटकन पूर्ण करायचं होतं, तर आता परत पाऊस चालू झाला आणि ढग पण आलेत, पूर्ण काळे ढग आलेत. बघ दाखव रे. पटापट ते सगळं आता आम्हाला जैन मंदिरामध्ये बोलवलेलं आहे. सो हे पटकन आवरतो, जैन मंदिरामध्ये जातो आम्ही, मग त्यानंतर घरी पटकन पळतो. रुद्र बॅग उचल लवकर. घरात हात टाकला. कधी कधी असं वाटतं की निसर्ग मला खूप साथ देतो, पण आज ते पण कळालं की आम्ही मुंग्यांच्या ठिकाणी बसलेलो होतो इतक्या वेळापासून आणि एकही मुंगी आमच्या तिघांपैकी एकाला पण चावलेलं नाहीये. हे बघा मुंग्या. तुम्ही व्हिडिओ मध्ये टाकणार आहे? येस, हे बघा. हे बघा मुंग्या, लाल मुंग्या आहे जिथे आमचं पेंटिंग चालू आहे. हे बघू शकतात. टीचर ही ड्रॉइंग माझी. लांबून दाखव ना जरा, दिसलं पाहिजे ना पेंटिंग करायला जे काढलंय ते रिअल. सांगितल्याशिवाय समजतच नाही. बरं ये जवळ, आता दाखव इकडे. पडशील बरं का मला. हळू. बस झालं रे बाळा. जेव्हा ढगांचं काम चालू होतं हे आता फायनल टच, तेव्हाच पाऊस आला. सो ते सगळे डॉट डॉट झाले होते, चांगले दिसत होते, पण ते एक आर्टिस्टलाच चांगले दिसतात, बाकी कोणालाच चांगले नाही दिसणार, म्हणून मी परत करते.
अशा प्रकारे आपले हे पेंटिंग कॅनव्हास पेंटिंग तिकडे हे कम्प्लीट झालेलं आहे असंच खेळत. आणि जेव्हा आता कम्प्लीट होत आहे तेव्हा ढग पण तिकडे गेलाय आणि पाऊस पण थांबलाय. इतकं घाई घाई केलं. मज्जा आली का रे? हो. नक्की का? नेक्स्ट टाइम कोणता स्पॉट आता? पिको किल. तो आमचं इथे पेंटिंग कंप्लीट झालेलं आहे आणि ही झाली आहे तयारी आमची. आमचा पसारा सुद्धा कलर्स वगैरे सगळे आमचे जमा झालेले आहे. आणि जैन मंदिरात बोलवलेलं इथे खाली जे दिसतंय ते जैन मंदिर आहे. सो तिथं बोलवलेलं आहे. सो तिथे जाऊन येतो. बरं झालं पाऊस थांबलाय. बाय बाय. थँक्यू. थँक्यू. कसा होता आजचा अनुभव? मस्त. हे टिंगू टिंगू कशाला येतोय मागं? चल ना रे. ए चाटू नको मला. कुठे पण गेलं हे काय मला सोडत नाहीत बाबा. कारण की माझं आयुष्य यांच्याचसाठी आहे. मला पण माहिती आहे. अरे मारत नाही रे भाऊ. इकडं माझा जीव चाललाय. तुझा काहीच नाही जाणार आहे. बघा. चल चल. हमको एक नया साथी मिला है इधर. हो का? नाम है उसका कुत्ता. कुत्ती.